महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या भूकंपाचे पडसाद उमटत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील सुप्त संघर्ष टोकाला पोहोचला असतानाच बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पवार कुटुंबातील 2 पिढ्या आणि राजकीय मतभेद बाजूला सारून अख्खं पवार कुटुंब पुन्हा एकदा एका टेबलावर येणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या पदभार स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच कौटुंबिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाची बैठक आहे. शरद पवार गटाकडून सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र भाजप आणि सत्तेतील राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी याला छुपा विरोध दर्शवला आहे. विलिनीकरण झाल्यास पक्षावरील आपली पकड ढिली होईल अशी भीती या नेत्यांमध्ये आहे. या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच पार्थ पवार आणि जय पवार, रोहित पवार आणि युगेंद्र पवार या सर्व प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीमुळे पवार कुटुंब पुन्हा एकवटणार का या चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची विखुरलेली ताकद एकत्र करण्यासाठी शरद पवार पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे. गेल्या काही वर्षापासून राजकीय कारणामुळे पवार कुटुंबात उभी फूट पडली होती. या बैठकीच्या निमित्ताने वैयक्तिक मतभेद मिटवून एकजूट दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. विलिनीकरणाच्या चर्चेमुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. या बैठकीतून निघणारा निष्कर्ष राष्ट्रवादीच्या भविष्याची दिशा ठरवणारा असेल. विलिनीकरणाला होणारा विरोध आणि कुटुंबाची होणारी ही भेट हे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या वळणावर नेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.